सर्वप्रथम मी MS मराठीचे रिपोर्टर आपले नाता सावंत मी आपले आभार मानते, कारण आपल्या माध्यमातून जे काही वास्तव आहे ते लोकांसमोर जाते. आम्हीही आमचे म्हणणे पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केलेला आहे. त्यावेळेचे तत्कालीन कोणी ग्रामपंचायत अधिकारी असतील किंवा सरपंच असेल, जी बॉडी असेल, खरं तर ती अनामत रक्कम वेगळी ठेवणं, ते खर्च न करणं ही त्यांची जबाबदारी होती. त्यांनी आत्मदहनासारखा पर्याय न निवडता ग्रामपंचायत चर्चा करून टप्प्याटप्प्यानं त्यांना निधी घ्यावा. ग्रामपंचायतचा दैनंदिन खर्च जास्त आहे. त्यांनी व्याजाची सुद्धा मागणी केलेली आहे. व्याज देण्याची कुठेही तरतूद नाही. साळुंखे ग्रामसेवक आहेत. कालचा जो विषय आहे तो विषय म्हणजे संजय माळे यांनी 2012 रोजी आपल्या ग्रामपंचायत मालकीचा जो गाळा आहे तो गाळा निलाव पद्धतीने घेतला होता. तर त्यांनी 15 तारखेला आत्मदहनाचा इशारा दिला. याबद्दल आपली काय भूमिका असणार आहे? संजय गणपत माळी यांनी ग्रामपंचायतीकडे 2012 साली डिपॉझिट भरलेलं आहे. त्याबद्दलचे दप्तरी तपासले असता त्यांच्या पावत्या वगैरे आहेत. तरी त्यांच्या ग्रामपंचायतींनी त्यांना 50,000 यापूर्वी दिलेले आहेत. परंतु डिपॉझिट घेतल्यानंतर ते डिपॉझिट बँकेत FD करून ठेवणे गरजेचं असतं. परंतु 2012 नंतर असं कुठेही FD केलेली दिसत नाही. त्यानुसार ग्रामपंचायत आता त्यांना टप्प्याटप्प्यानं देण्यास तयार आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार त्यांना टप्प्याने देण्यास तयार आहे. परंतु त्यांनी एकदम मागणी केल्यामुळं प्रशासनाशी चर्चा करून त्यांचा प्रश्न मिटवण्यात येईल. आता त्यांनी 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यांनी जे डिपॉझिट भरलं होतं ते एकरकमी भरलेलं होतं. त्यांची मागणी पण त्या बाईटमध्ये तेच आहे, मुलाखतीमध्ये, की आमचे पैसे एकदम मिळाले पाहिजे, कारण त्यांचे वडील जे आहेत ते सिरियस आहेत आणि त्यांना कॅन्सर झालेला आहे. कारण खर्च एकीकडे भागत नाही, त्यामुळे इतक्या दिवस त्यांनी तुम्हाला सवय दिली होती. तरी आपण काय चर्चा आणि हा प्रश्न कसा सोडवा? त्यांनी आत्मदहनासारखा पर्याय न निवडता ग्रामपंचायत चर्चा करून टप्प्याटप्प्यानं त्यांना निधी घ्यावा. ग्रामपंचायतचा दैनंदिन खर्च जास्त आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं त्यांनी व्याजाची सुद्धा मागणी केलेली आहे. व्याज देण्याची कुठेही तरतूद नाही. व्याजाची मागणी केली. त्याच्यामुळं त्याच्यावर वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचा प्रश्न निकाली काढण्यात येईल. टेंभुर्णीच्या सरपंच आपल्यासोबत आहेत. तर मॅडम जी काल जो बघितला जो प्रश्न आहे, ते गाळे जे आहे ते 2012 मध्ये निलाव झालेला होता आणि तो निलाव संजय गणपत माळी यांनी घेतलेला होता. तो त्यांचे प्रश्न जो आहे त्याचा प्रश्न जो आहे किंवा त्यांनी डिपॉझिट केलं होतं ते त्यांनी परत मागण्यासाठी आत्मदहनाचा इशारा 15 ऑगस्ट दिला. याबद्दल आपली भूमिका काय असणार? आता सर्वप्रथम मी MS मराठीचे रिपोर्टर आपले नाता सावंत मी आपले आभार मानते, कारण आपल्या माध्यमातून जे काही वास्तव आहे ते लोकांसमोर जाते. आता आपण विचारलं की संजय माळी यांचं आत्मदहनाचा इशारा आहे आणि ग्रामपंचायतमध्ये त्यांनी जे 2012 साली डिपॉझिट भरले होते आणि त्याची मागणी ते एकरकमी करतात. याबद्दल आमची भूमिका काय असेल? तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगते की 6 नोव्हेंबर 2023 रोजी मी सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्या काळातली आव्हानं म्हणता जे कर्मचारी स्टाफ आहे त्यांचं रेग्युलर फंडासह पेमेंट करणं असेल आणि गाव आपलं पण बघतोय की मोठं आहे, रोजचा खर्च आहे, दैनंदिन खर्च आहे, हे पाहता जवळपास महिन्याला 6-7 लाखापेक्षा जास्त खर्च होतो. आणि तरीही त्यांनी त्यांची अडचण सांगितल्यानंतर त्यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कॅन्सरचं कारण सांगितलं होतं आणि जसं जसं शक्य होईल आपण त्यांना 50,000 रक्कम त्यांना दिलेलीही आहे. परंतु त्यांची सातत्याने मागणी एकच होती की एकरकमी आम्हाला डिपॉझिट मिळावं. परंतु ग्रामपंचायतला हे कदापि शक्य नाही. आम्ही हे त्यांना वारंवार सांगत होतो की जसं शक्य आहे तसं आम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये आपणाला ती रक्कम देऊ. परंतु त्यांची मागणी आणि आम्ही जे त्यांच्यासमोर मांडलेली भूमिका हे शक्य न झाल्यामुळे आज त्यांनी परत आत्मदहनाची इशारा आम्हाला लेखी स्वरूपात दिला होता. आम्हीही आमचे म्हणणे पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केलेला आहे. माझं म्हणणं असेल की बाबा जे काही असे पंचायत समितीचे BDO साहेब आहेत आणि सोलापूर जिल्हा परिषदचे CEO कुशल जैन साहेब, आम्ही यांना
संजय माळी यांच्यासोबत मीटिंग लावण्याची विनंती करणार आहे, जेणेकरून एक रकमी जी काही रक्कम आहे त्यांना देणे शक्य नाही, तर यातून आपण मार्ग कसा काढायचा याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मागणार आहोत. मॅडम, आपण जर बघितलं तर त्यांची 9,75,000 रक्कम जी आहे ती रक्कम त्यांनी एक मुठीने किंवा एका वेळेस भरलेली होती, परंतु त्यांना पण अडचण आहे. मग या दृष्टिकोनातून मार्ग कसा निघू शकतो? आता मी तुम्हाला सांगेन की त्यांनी जे काही 10 लाख डिपॉझिट भरले होते 2012 साली, त्यावेळेचे तत्कालीन कोणी ग्रामपंचायत अधिकारी असतील किंवा सरपंच असेल, जी बॉडी असेल, खरं तर ती अनामत रक्कम वेगळी ठेवणं, ते खर्च न करणं ही त्यांची जबाबदारी होती. आता ती रक्कम एवढ्या मोठ्या प्रमाणातली रक्कम खर्च झालेली आहे आणि आता एवढी रक्कम एकरकमी देणं हे आम्हाला शक्य नाही. त्यामुळे अजूनही मी तुमच्या माध्यमातून सांगेन की बाबा ती रक्कम आहे ते आम्हाला इन्स्टॉलमेंट द्यावी आणि जसं शक्य आहे तशी आम्ही त्यांना ती रक्कम देण्यास तयार आहोत.